महाराष्ट्राला हादरवणारं पुण्यातील शिवशाही मधलं बलात्कार प्रकरण आणि या प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे याला अखेर 75 तासांनंतर अटक झालेली आहे। रात्री 3च्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमने आरोपीला अटक केलेली आहे। आज दुपारी आरोपीला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळते। संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। तर आपण बघितलं नराधम गाडीच्या मुसक्या आता आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र तब्बल 75 तास या घटनेला लागलेले आहेत। दत्ता गाडे पुण्यात त्याने बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा हा आरोपी आहे। तर नराधम गाडीला बेड्या नेमक्या कशा ठोकल्या आपण बघूयात ग्राफिक्स मध्ये। घटनेनंतर आरोपी 3 दिवस शिरूरच्या गुणाट गावामध्ये शेतात लपलेला होता। शिरूर पुणे पोलीस आणि ग्रामस्थांकडूनही आरोपीचा शोध सुरू होता। आरोपी काल रात्री परिचितांकडे पाणी मागण्यासाठी गेला। परिचिताने दत्ता गाडीची माहिती लगेचच पोलिसांना कळवली। पोलीस आणि ग्रामस्थांनी दत्ता गाडीच्या मुसक्या आवळल्या। तर स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। आणि अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मात्र एक अजब विधान केलंय। घटनेवेळी पीडित तरुणी ओरडली का नाही, तिथे हाणामारी किंवा प्रतिकार झालेलाच नाहीये, हे वक्तव्य योगेश कदम यांचं आहे। कदमांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद पेटलेला आहे। त्यावेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काय घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे। आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। आणि यानंतर आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। गुणाड गावात मध्यरात्री दत्ता गाडीच्या अटकेचा थरार रंगला। डॉग स्क्वॉडच्या मदतीने दत्ता गाडीला जेरबंद करण्यात यश आलं। वास्तव्य केले त्या ठिकाणी फिरला। दत्ता गाडेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा गुणाड गावच्या ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बोलताना केला। पुण्यातील शिवशाहीमध्ये बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला अटक झाली आहे। गुणाड गावात ग्रामस्थांच्या मदतीने मध्यरात्री त्याला उसाच्या शेतातून अटक करण्यात आली आहे। आरोपी दत्ता गाडीची वैद्यकीय तपासणी झाली। पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली। आरोपीच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया देखील पोलिसांकडून पूर्ण झाली आहे। दुपारनंतर आरोपीला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले। त्यामुळे त्याचे कुणासोबत राजकीय कनेक्शन होते का हा प्रश्न उपस्थित झालाय। आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका फ्लेक्समध्ये फोटो देखील असल्याचं समोर आलंय। पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीच्या व्हॉट्सअप डीपीवरती शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो आहे। मात्र अशा गुन्हेगाराशी आपला काहीच संबंध नाही असं आमदार माऊली कटकेंनी म्हटलंय। दत्ता गाडे हा आमदाराचा कार्यकर्ता आहे असं भासवायचा अशी माहिती देखील समोर आली आहे। पुण्यातील स्वारगेट बसमध्ये अत्याचाराची घटना घडली त्यानंतर महामंडळाला सुरक्षेसंदर्भात जाग आली आहे। एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला निर्देश दिलेत। आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहे। एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार आहे अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक होईल आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती।
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे स्टेशन एसटी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली। स्वारगेट एसटी डेपोमध्ये सेनेच्या वसंत मोरेंनी एसटी बसमधील गैरप्रकार समोर आणला। त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी पुणे स्टेशनच्या एसटी स्टँडची पाहणी केली। पुणे बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंकेंनी अहिल्यानगरच्या बस स्थानकाची पाहणी केली आहे। तिथली दुरावस्था पाहून लंकेंनी सरकारवर निशाणा साधलाय। परिवहन मंत्र्यांना याबाबत मेल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही अशी टीका त्यांनी केली आहे। दत्ता गाडीच्या विरोधात शिरूरचे गावकरी आक्रमक झालेले आहेत। तर दत्ता गाडीच्या कृत्यामुळे संपूर्ण गाव बदनाम होत आहे, ही प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। आता गावच्या तरुणांनी लग्न त्यांची कशी होणार असा सवाल थेट उपस्थित केलेला आहे। बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये घडली आहे। बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीवर 2018 पासून वारंवार बलात्कार केलाय। विश्वजित जाधव असं या आरोपीचं नाव आहे। आरोपी विरुद्ध शाहूपुरी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरात प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कोरटकरवर करण्यात आलाय। बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली। दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील 2 प्रमुख मुद्दे नेमके कसे काय स्थगित केले जाऊ शकतात हा सवाल हायकोर्टानं केलेला आहे। याशिवाय 5 मार्चच्या पुढील सुनावणीमध्ये राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। चल हल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित आहे। मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय। वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेंना केलेला आहे। सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट आहे। तर आम्ही सुद्धा तुमचा बदला घेऊ, रिवेंज घेऊ आणि तोही भयानक। मॅडम, गावात 4 मर्डर झाले आहेत। प्रतिष्ठित नागरिक मारला जात आहे। याच्यावर मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं सामच्या पडताळणीमध्ये समोर आलं। मंत्रालयातले फायर सेफ्टी सिलेंडर एक्सपायर झालेले आहे। ऑगस्ट 2024 रोजी एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग नेमकी कशी विझवणार हा प्रश्न सध्या विचारला जातोय। प्रयागराजच्या कुंभमेळ्यातली गाजलेली साध्वी म्हणजे हर्षा रिचारिया। मात्र याच हर्षा रिचारियाने आत्महत्येची धमकी दिली आहे। आपले व्हिडिओ एआयच्या माध्यमातून एडिट करून बदनामी केली जाते असा आरोप तिनं केलाय। त्रास सहन न झाल्यास त्रास देणाऱ्यांचं नाव लिहून आत्महत्या करेन हा इशारा तिनं दिलाय। उल्हासनगरमध्ये आता एका भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार समोर आला। या भाजी विक्रेत्यानं चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धुतलेल्या आहेत। उल्हासनगरच्या खेमाणी मार्केट परिसरातला हा प्रकार आहे। या भाजी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते। कितने में बेच रहा है? मेथी बेच रहा है, और वो भी गटर के पानी से। हाँ, गटर के पानी में। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, तुम्हाला नाश्त्याला इडली खायला आवडत असेल तर तुम्ही सावध व्हा, कारण तुम्ही जी इडली खाताय त्यामध्ये प्लास्टिक आहे आणि ही प्लास्टिकची इडली खाल्ल्यानं तुम्हाला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो। इडली आणि डोसा हे खूप चांगले ब्रेकफास्ट फूड मानले जातात, पण आता इडलीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। कर्नाटक राज्यातील 52 हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी पॉलिथिन पेपर वापरल्याचं समोर आलंय। बंगळुरूमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांनी तयार केलेली इडली खाल्ल्यास कॅन्सर होऊ शकतो असं समोर आलंय। त्यामुळे केवळ बंगळुरूच नाही तर देशभरातील नागरिक यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय, पूर्वी इडली बनवताना कापडाचा वापर केला जायचा। इडली बनवण्यासाठी कापडाऐवजी मात्र आता पॉलिथिन प्लास्टिक पेपरचा वापर केला जातोय। पॉलिथिन प्लास्टिकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घातक विषाणू असतात। उन्हाळ्यात हे प्लास्टिक रसायन सोडतं आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो। 251 नमुन्यांपैकी 52 नमुन्यांमध्ये पॉलिथिन प्लास्टिक सुद्धा आढळलेले आहे। त्यामुळे आता इडलीमुळे तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे।
पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील धुटेरामधील यात्रेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून देखील भाविक नवस फेडण्यासाठी दाखल होत असतात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या शिरपूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जहांगीर महाराज यात्रा सुरू आहे. ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. जहांगीर महाराज मंदिरातील नैवेद्य वाजत गाजत मिर्झा मिया बाबा दर्ग्यावर नेण्यात येतो आणि या गावाने सर्वांसाठी आदर्शही निर्माण केलेला आहे. सोलापूरमधल्या मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या ठिकाणी प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यान हे सिद्धेश्वर मंदिर संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणाचे हेमाडपंथी बांधकाम शैली असणारं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. हिंगोलीमधल्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त 2 दिवसांपासून यात्रा सुरू आहे. या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आणखी 2 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80व्या दिवशी आरोपींवरती 1,500 पानांचं दोषारोपपत्र दाखल झालंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि 8 जणांवर गुन्हे दाखल आहे. मकुका देखील लावण्यात आला. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आता यंत्रणांकडून वेगवान हालचाली सुरू आहे. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यासह 8 आरोपींविरोधात सीआयडीकडून बीडमधील विशेष मकुका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात येणार, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. 80 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याबद्दल सुरेश धस यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले. बीड सरपंच हत्या प्रकरण, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. आता आरोपींना जामीन देखील मागता येणार नाही. त्यामुळे हे चांगलं काम झालंय असं म्हणत धसांनी आभार मानले. बीडचे माजी आमदार बाळासाहेब अजबे यांनी धसांवर गंभीर आरोप केले. आकाचे आणि सुरेश धसांचे सीडीआर चेक करा, वाल्मिक कराड आणि धसांचे व्यवहार तपासा, ही मागणी आजबेंनी केलेली आहे. निवडणुकीमध्ये कराडने धसांना मदत केली असा गंभीर आरोप आजबेंनी केला आहे. आमदार सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावललंय. विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी सुद्धा बीड जिल्हा नियोजन समितीवर धस यांना डावलून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे समर्थक नाराज होते. नमिता मुंदडा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहेत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 12वीच्या शेवटच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट बघायला मिळाला. शेवटच्या पेपरला सर्वत्र कॉप्यांचा खच पडला. शिक्षणाधिकाऱ्यांनी कॉप्यांचा हा प्रकार उघड केला. त्यानंतर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा देखील उडाल्याचं बघायला मिळालं. नालासोपाऱ्यामध्ये नराधम बापाने आपल्या 4 मुलींवर बलात्कार केला आणि यातील सर्वात मोठी मुलगी 5 वेळा गरोदर राहिली. शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन तिचा गर्भपात केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. दरम्यान नराधम बापाला आता सिंधुदुर्ग येथून अटक करण्यात आलेली आहे. परभणी बलात्कार प्रकरणी नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आरोपींना फाशी देण्याची देखील मागणी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. परभणीच्या हडको भागामध्ये भंगार वेचणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर सोमवारी एका तरुणानं साथीदाराच्या मदतीने अत्याचार केले. आरोपी अटकेत असून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीमधल्या सिद्धार्थनगर परिसरात नशेबाज तरुणानं जागेच्या वादातून घरावर दगडफेक आणि जाळपोळ केली. घरावर विटा फेकून महिलांना मारहाण केली आहे. यामध्ये 4 महिला गंभीररित्या जखमी झाल्या तर एका महिलेवर चाकूने वार सुद्धा करण्यात आलेला आहे.
आणि एक मोठी बातमी आहे. बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील 2 प्रमुख मुद्दे कसे काय स्थगित केले जाऊ शकतात हा सवाल हायकोर्टानं केलाय. हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. याची सत्र न्यायाधीशांना कल्पना दिली होती का हा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला केलेला आहे. याशिवाय 5 मार्चच्या पुढील सुनावणीमध्ये राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असल्याचं कळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाची भूमिका घेण्यात आलेली आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात ठाणे कोर्टावर हायकोर्टाची नाराजी बघायला मिळते. तर त्यामुळे बीडमधली गुन्हेगारी नेमकी कधी थांबणार हा प्रश्न आहे. शिवाय पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरातील जमिनीचा कोणताच मोबदला न देता शेतकऱ्यांच्या जमिनीवरती सध्या महामार्गाचं खोदकाम सुरू असल्याचं कळतंय. भूसंपादन विभागात वारंवार चक्रा मारून शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाहीये. मोबदला न मिळाल्यानं सरकार आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या दरम्यान केलेला आहे. शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात आता नागपूरमध्ये आंदोलन पुकारलं. राऊतांनी शिवसेना नेत्या नीलम गोरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शिंदेसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संजय राऊत शिवसेनेचे बोलघेवडा पोपट असून त्यांनी रोजचा भोंगा बंद करावा हा सल्ला यावेळेस आंदोलकांनी दिलाय. सामच्या बातमीची मुंबईमधील कुर्ला या ठिकाणच्या पासपोर्ट व्हिसा ऑफिसकडून दखल घेण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर मरणाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी व्हिसा मिळत नाहीये ही बातमी सामने दाखवली. 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेमध्ये सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावच्या नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अपघात झालाय. तिला पाहण्यासाठी आई वडिलांची धडपड ही सुरू आहे. जळगावमध्ये सौर प्रकल्प उभारण्यात येणारे परवानगी आणि चाचण्या पूर्ण होताच उत्पादन सुरू होईल. हा प्रकल्प केवळ जिल्हापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात नवीन ॲपचा घोटाळा समोर आलाय. त्यात फ्री मोबाईल रिचार्जचे आमिष दाखवून सक्त वसुली करण्यात आली. धाराशिवमध्ये जवळपास 250 तरुणांनी अंदाजे 2 कोटींचा मोबाईल रिचार्ज केला. त्यामुळे सक्तीच्या वसुलीमध्ये पैसे कसे भरायचे असा प्रश्न तरुणांसमोर आता उपस्थित झालेला आहे. यवतमाळ या ठिकाणी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून 10,000 शेतकरी वंचित राहिले. या योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. मात्र पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाहीये. त्यामुळे हा निधी कुठे वळता झालाय असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या पडलेला आहे. धाराशिवच्या उमरगामधील पोलीस ठाणे परिसरामध्ये पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आणि अन्नधान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान वाढत्या उन्हाच्या झळा पक्ष्यांना बसू नये यासाठी आता पोलिसांनी पुढाकार सुद्धा घेतलेला आहे. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. शिवाय यावेळेस त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत काँग्रेसची ध्येय धोरणं हिंदवी स्वराज्यावर आधारित असल्याचंही म्हटलंय. रायगडच्या पोलादपूरमधील लाचखोर तहसीलदार कपिल घोरपडेवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. तर जमीन दाव्याच्या निकालाप्रकरणी 3 लाखांची मागणी करून 2.5 लाख रुपयांवरती तडजोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सापळा रचल्याचं कळल्यानं घोरपडेने लाच स्वीकारली नाही. मात्र तडजोड सिद्ध झाली ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे. जालन्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांची परेड घेतली आहे. जालना आणि भोकरदन तालुक्यातील 30 वाळू माफियांकडून बंधपत्र लिहून घेण्यात आले. या बंधपत्राचं उल्लंघन केल्यास तडीपारीची कारवाई करण्याची तंबी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी वाळू माफियांना दिली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळेस कोट्यवधी रक्कम थकीत असलेल्या 60 जणांवर कारवाई सुद्धा करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत त्यात वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यावसायिकांचाही समावेश आहे। नांदेडच्या देगलूरमध्ये बेशिस्त वाहतुकीविरोधात वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली। यात विना लायसन्स आणि ट्रिपल सीट गाडी चालकांवर दंड आकारला जातोय। गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्यांवरही कारवाई केली जाते। त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन वाहतूक शाखेने नागरिकांना केलेलं आहे। अलिबाग बस स्थानकासमोर भीषण अपघात झाला। यावेळेस 2 एसटी बसमध्ये चिरडून मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळतंय। तर या दरम्यान बसेसच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत। भंडाऱ्यातील धारगावमधील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याचं बघायला मिळालं। यावेळेस दुचाकीवर गावाकडे जाणाऱ्या 3घांना अज्ञात वाहनानं जबर धडक दिलेली आहे। यामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त कोकणगडमध्ये महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन ते गावाच्या दिशेने निघालेले आहेत। बॅग माझी। आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली तरी त्याचा काय उपयोग? गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय। पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आलं म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात। गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा। आणि आता पुढची बातमी जरा वेगळी आहे, कारण छावा फेम अभिनेता विकी कौशलने मराठीमधून कणा ही कविता सादर केली आहे। निमित्त होतं मुंबईमध्ये आयोजित मराठी भाषा गौरव दिनाचं। छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं। या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्तानं कवितांची मैफिल रंगली। यावेळेस अभिनेता विकी कौशलने मराठीमधून कविता सादर केली आहे। ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कार भाडणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल खाडतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटलं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा। धन्यवाद। पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। आपण पाहतोय विकी कौशलने मराठीमध्ये कणा ही कविता सादर केलेली आहे। आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर विकीने छावा हा चित्रपट गाजल्यानंतर त्याचं एक वेगळं रूप जे आहे ते समोर आलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेवत त्याने ही कविता सादर केली आहे।